तपासासंदर्भामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीच्या तपास अधिकारी यांची भेट घेतली आहे। तपासासंदर्भात माहिती विचारल्यानंतर त्यांनी उद्या सगळी माहिती देणार असं सांगितलं। त्याचबरोबर 2 दिवसात सर्व फरार आरोपींना अटक सुद्धा करणार असल्याचं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय असं धनंजय देशमुख म्हणाले। धनंजय देशमुख ज्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये होते त्याच वेळी वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव सुद्धा असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलंय। तुम्ही आला तिथं सीआयडी ऑफिसला काय काय भेट झाली, कोणाशी भेट झाली? गुजर साहेबांशी भेटलो आम्ही, आल्यापासून बसलो होते, बाहेर गेले होते, चौकशीसाठी बाहेर गेले होते। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही केजला या, आपण तिथं तुम्हाला अजून काही चौकशी कुठपर्यंत आली काय सांग। आणि मध्ये चौकशी चालू आहे त्यांची, लेडीज आहेत, वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव, त्यांची चौकशी चालू आहे। बरं, हायकोर्टात धनुभाऊ तुम्ही हायकोर्टामध्ये एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे, त्याबद्दलच जरा आम्हाला सांगा। तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना, जी सीआयडीची टीम आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलतो, कारण अर्धवट माहितीला तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं। नाही तुमची थांबा ना, तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीमकडे काय मागणी आहे पुरवणी जबाबाबद्दल ते आम्ही उद्या ज्यावेळेस आम्हाला कळलं ना सगळं, म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय, आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोचू शकत नाही, त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो। तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळेस सगळी माहिती कळत, आज पण मी इथं स्वतःहून आलोय, उद्या पण मी तिथं जाणार आहे, मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो। तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे, मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही, तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे, तुमची विनंती आहे पोलिसांना, प्रशासनाला किंवा सहआरोपी करा म्हणून, त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही पण तयार? माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, आणि तुम्ही म्हणजे गांभीर्यपूर्वक लक्षात घ्या, मी आतापर्यंत असं म्हणलेलो आहे आता वारंवार, जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे कुणी कटकारस्थान केले, जे कुणी सहआरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे, हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार, आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकारला नाही, न्याय मिळेल।